सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। शिक्षण माणूस घडविणारे शिक्षण देणारी संस्था, ज्या संस्थेमध्ये मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो। जेथे मनुष्याचा सर्वांगीण विकास होतो आणि जो मोक्ष आहे त्याचा आपला पुढचा मार्ग मोकळा होतो। अशा संस्थेमध्ये, अशा संस्थेचे संचलन करत असलेले मामा जवळपास 55 ते 60 वर्षापासून माणूस घडविणारे शिक्षण देणारे मामा, जे प्रमाण पुरुष आहे, संपूर्ण महानुभाव पंथ ज्यांना प्रमाण पुरुष मानतो। इतकंच काय, छोटस उदाहरण मी एक आपल्या आजकाल 25-30 वर्षापासून आपल्या पंथामध्ये एक नवीन रूढी निर्माण झालेली आहे। उत्तरेकडे पाय करून दंडून घालायचे नाही, झोपायचे नाही। मी त्यांना वांबुळीचं उदाहरण देतो। वांबुळीच्या मंदिरामध्ये या भिंतीला उभे असलेले, आरतीला उभे असलेले भिक्षुक आरती झाल्यानंतर कुणीकडे पाय करतात? इकडेच करतात ना। आता तुम्ही वापरत नाही, मी त्यांना असं म्हणतो, त्यांच्या डोक्यात फरक पडला का? तुम्हाला असं तुम्ही सांगितलं ही गोष्ट डोक्यातून काढून टाका की उत्तरेकडे पाय करून झोपायचं नाही, उत्तरेकडे पाय करून घालायचं नाही, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका। ही छोटंच उदाहरण। तर प्रमाण पुरुष आहेत ना, आणि अशा ठिकाणी हा योग घडून आला। ती माऊली बिचारी उशीर झाला, इतका उशीर होऊ दिला नाही। 8 दिवसापूर्वी घरी गेलो, म्हणजे बाबा माझा 14 सप्टेंबरला मी 56 वर्षाची पूर्ण होत आहे आणि त्याच्या आत मला अनुसरण घडलं पाहिजे। म्हणजे 8 दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसरण घ्यायचं, कार्यक्रम झालाच पाहिजे असं काही घ्यायचं म्हणजे घ्यायचं, कोचित घेतलं तरी चालेल, लोकात घेतलं तरी चालेल, घ्यायचं। तर मामांनी पत्रात घेतलं, मामांनी स्वीकृती दिली, ही मग भाग्याची गोष्ट आहे। त्यासाठी मी 2093 मध्ये करंजगावला आलो म्हणजे नाशिकला संतकथा जयंती होती। तेथे जाधव आई आणि जाधव बाबा दोघेजण भेटले। ते म्हणजे बाबा आमच्या घरी या। मग मी करंजगावला गेलो, पहिलं पाऊल मी करंजगावात ठेवलं आणि त्यांचे जाधव आईचे मानलेले भाऊ आडवे पूर्वी आलेला आहे, आडवे साहेब, ते मला घेऊन या मामाच्या घरी गेले। माझी भाची आहे, त्याचा